शिमगाडे. अर्चू, काय गरज होती हे सगळं करायची? थोडा तरी धीर धरायचा. आणि काय साध्य केलंस हा सगळा तमाशा करून? हा, बरोबर ना? हेच म्हणायचंय ना तुला? सतीश, मी फक्त खाली जाऊन फॅक्ट सांगितली. मेघना जे वागली ते बरोबर वागली असं तर म्हणणं नाहीये ना तुझं? हे बघ अर्चू, मला फक्त एवढंच म्हणायचंय, लगेच खाली जाऊन काही बोलायची अजिबात गरज नव्हती. प्रत्येक वेळी हा सूर्य आणि हा जयद्रथ करायचं नसतं. आपल्याला काय माहित मेघनाने ड्रेसेस कुठल्या भावनेने दिलेत. एकदम टोकाची भूमिका का घ्यायची आपण? हे बघ सतीश, मी काहीही केलेलं नाहीये. मी फक्त मेघनाने काय केलं ते स्पष्ट केलं. तुला दिसायला ही गोष्ट फार क्षुल्लक वाटते, पण ती मनाला लागते. आणि काय रे, तुझ्या मनाला नाही लागली ही? वाईट मलाही वाटलं, पण हा विषय आपण फक्त मेघनाशी बोलू शकलो असतो ना. सगळ्यांसमोर बोलायची काय गरज? मला नाही अशी लपवाछपी करायला अजिबात जमत नाही. आणि मी जे काही बोलले ते घरच्यांसमोरच बोलले ना, का बाहेरच्या लोकांसमोर केला मी तमाशा? अर्चू, नाही ना मग. आणि चित्राचे ड्रेसेस मेघनासाठी दिल्यावर आदित्यला कशी झटकन सिच्युएशन कळली. सतीश, अरे माझं काही वैर नाहीये रे मेघनाशी. ती जिथे जिथे चुकते असं मला वाटतं ना, तिथेच मी बोलते. आणि यावेळेस ती चुकली, आणि हे तिला कळायला हवं ना. मला कळत नाही तुझ्या मनात हे आलंच कसं? अरे आपल्याकडे आलेली पाहुणी आहे ती, तिला तू असे जुने कपडे द्यावेस? अरे नाही रे आदित्य, माझ्या मनात असं नव्हतं. मग काय होतं तुझ्या मनात? की गावाकडून आली, हिला चालतील जुने कपडे असं? अरे नाही रे बाबा, माझ्या डोक्यात सुद्धा आलं नाही असं काही. कपडे आवरत बसले होते, आई समोरच होती, तेव्हा आई म्हणाली हे कपडे फेकून देण्यापेक्षा कोणाला तरी दे. तिच्याच लक्षात आलं की चित्राला देऊ शकतेस म्हणून मी तिला दिले. आई म्हणाली आणि तू केलंस? तू जरा तरी विचार करायचास ना. आणि अरे चित्रा लहान बहिणीसारखी आहे, मला जवळच्या मैत्रिणीसारखी आहे. 2 दिवसात इतकी जवळची मैत्रीण झाली ती तुझी? प्लीज ना रे आदित्य, मला कळले ना माझी चूक. आता का पुन्हा बोलतोस? मला सांग, आता काय करू मी? तूच विचार कर. त्या अर्जुने जेव्हा चित्राचे कपडे तुझ्यासाठी आणले ना, तेव्हा भानावर आलो मी पण. आता मला चित्रासाठी वाईट वाटतंय आणि तुझ्यासाठी पण. ओय, रात्रभर रडतच होतीस की काय? आदित्य, काय रे करू मी? पेडपट, तुला कळलंय ना तुझं चुकलंय. मग झालं तर एवढं ओझं घेऊ नकोस म्हणा. जा आणि सॉरी म्हण बघू अर्चूला, चित्राला, सतीशला. मला लाज वाटते त्यांच्या समोर जायची. तरी धीर करून जा, ते नाही ठेवणार मनात काही. मी आधी रानामाईंशी बोलू का? म्हणजे जरा धाडस येईल मला. हो चालेल, बोल.
पण बोलच, कचरू नकोस. तेच तर होतं ना रे माझं. नाही होणार. सगळं ठीक होईल, मला माहिती आहे. हम्म. चल, मी फ्रेश होतो. हं? नाही धाडस होते माझं. काय करू मी? हॅलो मेघना, अगं एवढ्या सकाळी सकाळी फोन केलायस? तू का मला चित्राला कपडे द्यायला लावलेस? त्याचं काय झालं? आपण आपलेपणाने दिले, पण शेवटी जुनेच ना ते कपडे. सतीश दादा आणि अर्चूताईंना खूप वाईट वाटलं. अरे बापरे, मग आता काय करणार? आता काय आई, आता काय हे विचारायलाच तुला फोन केलाय ना मी. मला नाही माहिती काय करू मी, सांग मला. हे बघ, तू ना कपडे परत घे आणि तिला सॉरी म्हण. तिला दुखवायचा तर आपला हेतू नव्हता ना. कपडे घेतले ग मी परत आई, पण जाऊ दे, मला काही सुचत नाहीये. मी तुला परत नंतर फोन करेन. बाय. संजीवनी, काय करतेस तू? प्राणायाम करते ना मी, दिसत नाही का तुम्हाला? अगं प्राणायाम म्हणजे काय, वॉकला जाण्यासाठी शूज आणणे इतकं सोपं वाटलं का तुला? झालं का तुमचं सुरू? बरोबर करते मी. काय बरोबर करतेस? ए योगा म्हणजे फारच युजर्स फ्रेंडली झालाय बाबा हल्ली. अगं त्यातही स्टेप्स असतात, म्हणजे असं पूरक, कुंभक, रेचक. ते शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं तर त्याचा उपयोग होतो. हे असं नुसतं फासफूस करून नाही काही. ते लोक फार कॅज्युअली घेतात बाबा हल्ली सगळ्या गोष्टी. अरे त्याच्या मागे एक शास्त्र आहे, सायन्स आहे. हे बघ, तुला जर काही इंटरेस्ट असेल ना तर तुला मी नीट शिकवीन प्राणायाम कसा करायचा असतो ते. मी मागे शिकून आलोय, तुला आठवतंय ना? तेव्हाच म्हणत होते मी तुम्हाला, मला शिकवा म्हणून. तेव्हा नाही शिकवलं आणि आता बोलताय मला. तुला वेळ असायचा का तेव्हा? सगळं खापर माझ्यावरच फोडा तुम्ही. अगं ये की आत, दार कशाला वाजवतेस? घे. माई, हम्म. मी काय करू हो माई? तुला काय वाटतंय? खरं सांगू, हम्म. ह्या 2 दिवसात ना चित्रा आणि माझ्यात खूप जवळीक झाली. त्यामुळे ना तिला ड्रेस देताना मला अजिबात संकोच नाही वाटला. मी आपलं प्रेमाने आणि आपुलकीने देऊन टाकले तिला ड्रेसेस. पण नाही, तरीही चुकलंच माझं आणि आलंय ते माझ्या लक्षात. पण आता काय करू? म्हणजे चित्रा, सतीश दादा, अर्चूताई यांना काय सांगू, कसं सांगू, कसं सॉरी म्हणू? तुला मनापासून वाटतंय ना पण? अगं मग जा सरळ आणि प्रामाणिकपणे सॉरी म्हण. पुरेस आहे अगं तेवढंस. हा पण मेघना, उशीर करू नकोस. हो माई, आलेच. अर्चू, अगं चहाचं काय झालं? खर तर ते तू मला सांग. का? का म्हणजे आज चहा करायचा टर्न तुझा आहे. हे घ्या. काय? आता मी असेपर्यंत रोज माझीच टर्न. चला, थँक्यू. आणि अगं तुझा चहा? हा आणते.
मी सॉरी म्हणायला आली. आय एम सो सॉरी. मला खरंच खूप वाईट वाटलं ताई. खरंच माझ्या मनात चित्राला कमीपणा देण्याची अजिबात भावना नव्हती. आपल्या लहान बहिणीला किंवा मैत्रिणीला ज्या प्रेमानं आपण एखादी गोष्ट देतो तेच फिलिंग होतं माझ्या मनात. तुम्ही प्लीज रागावू नका. आय एम रिअली व्हेरी सॉरी. अगं मेघना, विसरून जाते. झालं ते झालं. झालं गेलं, गंगेला मिळालं. हो की नाही? तुला जाणवलं ना तुझं काय चुकलंय ते. झालं तर मग. या योग्य वेळी एंट्री घेतली ना आपण. दिल जमायचा अंक सुरू आहे, कळलं का? काय हो सतीश दादा, नका ना असं तिरकं बोलू. खरंच माझं चुकलं. ए तिरकं काय, खरं आणि सरळ बोलतोय, कळलं ना? मेघना, अगं तू आणि चित्रा तुम्ही दोघी माझ्यासाठी बहिणी आहात, कळलं ना? त्यामुळे कोणालाही वाईट वाटलं तरी माझ्या मनाला लागणारच. उलट मला तर आनंद होतोय हे सगळं मिटतं याचा, कळलं ना? इस बात पे चाय हो जाए. हो आणते. आणि तू कशाला आलायस इथे? माफी मागायला आलायस इथे? होय, तुला वेट बिगार म्हणून न्यायला आलोय मी. कशाला? अरे माळा काढायचा आज, लक्षात आहे ना? ऐ ग, मला आत्ताच आठवलं की मला बरं नाहीये. मी तुला बोलणार होते सतीश. हे काय बरं नाहीये म्हणजे अगं काही कारण सांगू नकोस हं मला. हे बघ, ठरलेलं आहे सगळं. तू आणि मेघना आमचे हेल्पर, आणि मी आणि अमित दादा आम्ही हेड क्लीनर, समजे? आणि मी सुपरवायझर. अरे हे घे. थँक्यू. अर्धा अर्धा कपच आहे आपण. अरे वा, टेरिफिक आहे. अर्चू, तू कधीपासून एवढा मस्त चहा करायला लागलीस? तो गरम गरम चहा आहे ना, होते ना तुझ्या अंगावर, कळलं? नंतर मग बोलू नकोस. सगळ्यांसमोर काय बोलतोस रे मला? अरे नाही अर्चू, खरंच मस्त झालाय बघ, पिऊन बघ तू. आणि बाय द वे, मी नाही केलाय तो चहा. चित्राचा टच आहे त्या चहाला. हा वा, मस्त झालाय. चला वेट बिगार, कामाला लागूया. खाली वाट बघतोय मी. बर बर. ए बरं मेघना, तू जे काल चित्राला ड्रेसेस दिलेस ना, त्यातला जो पिवळा ड्रेस आहे ना तुझा, तो तो मला हवा आहे. देशील? अहो देशील काय विचारता? नक्की देईन. हवं तर आत्ता आणून देते. थँक्यू ताई, मला खूप बरं वाटतंय. सतीश, मेघना वैतागली आहे का रे माझ्यावर? नाही म्हणजे मी तिच्याशी कुचकटपणाने वागले असं नसेल ना वाटलं तिला? छे, अजिबात नाही. कारण मेघनाला पक्क ठाऊक आहे तू कधीही कोणाला टोमणा मारत नाहीस, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू कधीही लपवाछपवी करत नाहीस. पण अर्चू, तू ग्रेट आहेस, ग्रेट. का? काय झालं? काय झालं? तुला तो ड्रेस आवडला होता, पण काय नाटकं करत होतीस. अगं लगेच सांगायचं ना ड्रेस आवडला तर, त्यात काय एवढं मोठं? सतीश चल ना, उगाच काही काय. तुम्हें पता है क्या क्या? मेरा जो सतीश है ना, सतीश, अरे वो मुझे ना ऐसे 56 ड्रेस लाके देगा. उसमें क्या है? कोण आहे का हा सतीश? हा, तो माझी प्रियावाला फोडून टाके ना, त्याला माहित नाही अजून. ते पण सतीश, खरं सांगू, मला खरंच खूप मेघनाचा राग आला होता रे. सोड. पण नंतर मग तिने माफी मागितली आणि चित्राला कमी लेखण्याचा उद्देश तिच्या मनात नव्हता हे जेव्हा कळलं ना, मग तेव्हा माझ्या मनात राग ना असा यू पळा, आणि मग प्रेम उफाळून आलं. म्हणून तर मग मी तो हक्काने ड्रेस तिच्याकडे मागितला. लय भारी, बेस्ट,
उत्तम, झकास. अर्चू, तू सगळा राग, कडवटपणा एका मिनिटात घालवलास हा? हो ना? हम्म? मग त्याच्या बदल्यात मला काय देणार? हम्म? मीच घेणार. चल. चल काय, मला अजून एक कप चहा हवाय. चल काय, याला म्हणतात चोराच्या मनात चांदणे. कळलं ना? हो, हा. चोराच्या मनात ए! चांदणा, आ? अर्चू, काय याचा अर्थ काय? हा? याचा अर्थ अर्चू उशी नाही, अर्चू उशी नाही, उशी नाही. काही चहा बिया मिळणार नाही. चल. अगं थँक गॉड सगळं सुरळीत झालं. मला इतकं टेन्शन आलं होतं म्हणून सांगू आदित्य. ए पण काही पण म्हणा, हं. अर्चू तर एकदम स्वीट आहेत. अर्चू स्वीट. हो? अरे लवंगी मिरची आहे ती. ए, तसं नाही रे आदित्य. म्हणजे त्या तिखट आहेत ना, म्हणूनच त्या खूप गोड आहेत. काय? होय. बघ ना, ते ड्रेस बघितल्यावर चित्राला घेऊन तरा माझ्याकडे आले आणि तोफ डागली माझ्यावर. आणि मी स्वतःहून चूक कबूल केल्यावर सगळा राग पुसून टाकला. वर माझ्याकडे ड्रेस मागितला. इतकं हलकं वाटलं म्हणून सांगू तुला आदित्य. खरंच अर्जुताई जे काही करतात ना, ते अगदी मनापासून. म्हणजे ऐसा भी और वैसा भी है ना. हे पण ती चित्रा काहीच बोलली नाही या सगळ्यात. तू तिला विचारलं होतंस ना ड्रेसेस चालतील का? पण अर्जुने विचारल्यावर ती काहीच बोलली नाही. अरे कशी काय बोलणार आदित्य? घाबरणारच ना रे ती. उलट तीच बिचारी कोंडलीत सापडली होती. म्हणजे माझी बाजू घेतली तरी पंचायत आणि अर्जुताईंना हो म्हणाली तरी पंचायत. बिचारी. आई शपथ, लग्नानंतर तिचं कसं काय होणार आहे काय माहित. पण चांगला नवरा मिळू दे बाबा तिला. अरे तेवढ्यासाठी तर पाठवलंय ना तिला इकडे शहरात. का बरं? चांगली मुलं काय फक्त शहरातच असतात? हा म्हणजे मला आपला मिळालाय म्हणून ठीक आहे, पण सगळ्यांच्याच नशिबात नसतं हं असं भाग्य. आपल्यावर प्रेम करणारा माणूस मिळायला भाग्य लागतं. हो. हे पण खरं सांगू, अर्चू तुला जेव्हा बोलत होती ते सगळं खरं होतं, पण तरी मला ते आवडत नव्हतं. तुला त्रास झालेला नाही सहन होत मला. अच्छा. त्यामुळे याच्या पुढे काही वेडेपणा करायच्या अगोदर मला विचारत जा. ओके? वेडा आहेस का तू? वेडेपणा काय असं विचारून करतात? वेडपट. विचारत नाही म्हणून तो होतो ना वेडेपणा. हा म्हणजे तेच ते. बरं झालं सतीश आला. का? अरे ते चित्राचं काय करायचंय? आता काय करायचं चित्राचं? झालं ना, कालचं सगळं मिटलं ना. आता काय अरे नवीन? अरे रे रे रे, हो हो हो, माझा नवरा किती लगेच हायपर होतो. म्हणजे? अरे मग काय, अरे तिच्या लग्नाचं बघायचंय ना आपल्याला. अच्छा, लग्नाचं होय. काय करायचं? नाही, तिला मुंबईचं स्थळ बघायचं म्हणूनच आपण इथे तिला घेऊन आलो ना. मग म्हटलं की जरा एक 10-15 दिवस रुळू दे इथे. मग असंही म्हटलं की दिवाळी बिवाळी होऊन जाऊ दे. पण अरे त्यानंतर का होईना, कुठेतरी नाव नोंदवायला लागेलच ना. अर्चू, मी काय म्हणतो, तू एकदा बोल ना चित्राशी. म्हणजे तिची अपेक्षा काय आहे किंवा तिच्या डोक्यात नक्की काय आहे ते आधी समजू दे ना आपल्याला, मग बघूया. ए हो, थांब थांब थांब. चित्रा, ए चित्रा. ए थांब, एकदम बॉम्ब टाकू नकोस तिच्यावर. काही नाही रे, थांब जरा. चित्रा, हा ही बघा. काय झालं वहिनी? काय ग, काय करत होतीस? काय नाही, बसले होते अशीच. अगं मग इथे यायचं ना. एकटी बोर झाली असशील ना. तुम्ही दोघं गप्पा मारत होतात ना, म्हणून म्हटलं बाहेरच बसावं. अरे आमच्या कसल्या आल्यात गप्पा. आम्ही तुझ्याविषयीच बोलत होतो. माझ्याबद्दल? अगं ये, घाबरतेस कशाला? तुझ्या लग्नाबद्दल बोलतोय. काय चित्रा, करायचंय ना लग्न? काय गंमत आहे माहितीये का चित्रा, आमच्या घरात ना फक्त आदित्यचं अरेंज मॅरेज. त्याचं अरेंज मॅरेज आहे?
मला वाटलं होतं की नाही 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 तसं काही घडलं नाही. प्रॉपर अगदी चहा पोह्यांचा कार्यक्रम झाला. पहिलं स्थळच आदित्यला आवडलं. मेघनाच्या प्रेमातच पडला तिला बघता क्षणी. मग काय मग झालं लग्न. त्यामुळे ना म्हणजे असं स्थळ बघण्याचा अनुभव नाहीये का आम्हाला. हो ना रे सतीश? हो तर त्यामुळे तुझ्या अपेक्षा काय इथपासून सुरुवात. बोला. आणि एकदा का तू तुझ्या अपेक्षा सांगितल्या आणि त्या राणी काकूंपर्यंत पोहोचल्या की मग बघ उद्याच एखादा मुलगा उभा करतील. रांग लागेल रांग. हा चित्रा हे एक्सप्रेशन नक्की कसलं आहे. म्हणजे तू लाजलीयस की घाबरलीयस. हा अरे हे काय? अर्चू याला लाजणे असं म्हणतात. अर्थात या शब्दाशी तुझा काही संबंध नाहीये. सतीश सांगतोय तुझा संबंध कुठल्या शब्दाशी आहे ते. तुझा संबंध आहे लाजवणे. एखाद्याला लाज अर्चू अगं कट्टी अगं रडणे याच्याशी संबंध नाहीये. रडवणे अर्चू अर्चू अगं